राज्य उत्पादन शुल्क दारूबंदी पोलीस भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला। राज्य उत्पादन शुल्क त्याला दारूबंदी पोलीस सुद्धा म्हटलं जाते। तर येणाऱ्या दिवसामध्ये जे राज्य उत्पादन शुल्क दारूबंदी पोलीस भरतीच्या जवळपास 1200+ जागांसाठी भरती निघत आहे आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला-मुलींना फॉर्म भरता येणार आहे राज्य उत्पादन शुल्क दारूबंदी पोलीस भरतीमध्ये। आणि यामध्ये जे पद असणार आहे लघुलेखक निम्न श्रेणीत असणार आहे, लघु टंकक लेखक असणार आहे, राज्य उत्पादन शुल्क जवानचं पद असणार आहे। जे जवानचं पद आहे त्याला शिपाई म्हटले जाते। त्याचबरोबर जवान वाहन चालकचं पद असणार आहे, त्याचबरोबर चपराशीचं पद यामध्ये असणार आहे। तर हे काही पद यामध्ये असणार आहे राज्य उत्पादन शुल्क भरतीमध्ये। तर राज्य उत्पादन शुल्क मध्ये उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया काय आहे, पगार किती भेटणार आहे, तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। अभ्यास आपल्याला कुठून करायचा, कोणते प्रश्न आपल्याला वाचायचे आहे, आतापासून अभ्यासाची नियोजन आपल्याला कशा प्रकारे करायचं आणि भरती कोणत्या महिन्यापर्यंत निघणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे राज्य उत्पादन शुल्क दारूबंदी पोलीस भरतीबद्दल। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून राज्य उत्पादन शुल्क भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असताना 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, राज्य उत्पादन शुल्कची जी लास्ट भरती आली होती 2024 ला आली होती आणि 2024 पासून 2 वर्ष या ठिकाणी झालेला आहे राज्य उत्पादन शुल्कची भरती निघाली नाही आहे। तर येणाऱ्या दिवसामध्ये राज्य उत्पादन शुल्कची भरती आपल्याला पाहायला भेटणार आहे। राज्य उत्पादन शुल्क भरतीमध्ये वयोमर्यादा जर आपण विचार केला 18 ते 40 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे सर्व कॅटेगरीसाठी आणि SC/ST कॅटेगरीचे असाल तर 18 ते 45 वर्षापर्यंत आपल्याला राज्य उत्पादन शुल्क भरतीमध्ये फॉर्म या ठिकाणी भरता येणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। आता राज्य उत्पादन शुल्क भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो पात्रता किती लागते कोणकोणत्या पदामध्ये, तर पहा जे चपराशीचं पद आहे, चपराशी पदामध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते, कोणतेही सर्टिफिकेट लागत नाही। यामध्ये चपराशीचं पद राहते, चपराशी पदामध्ये फक्त 10वी पासवरच फॉर्म भरता येते, लक्षात ठेवा। कोणतेही आपल्याला संगणक प्रमाणपत्र लागणार नाही किंवा काहीच नाही लागणार आहे, फक्त 10वी पास आहे आपल्याला चपराशी पदामध्ये फॉर्म भरता येते। त्यानंतरचं जे पद आहे जवान वाहन चालकचं पद आहे राज्य उत्पादन शुल्कचं, तर त्यामध्ये 7वी पास तुम्ही असलं पाहिजे आणि त्याचबरोबर वाहन चालवण्याचा परवाना किमान हलके वाहन 4चाकी वाहन आपल्याला चालवता आले पाहिजे तर आपल्याला फॉर्म भरता येते, ठीक आहे। आणि त्यानंतरचं जे पद आहे जवान राज्य उत्पादन शुल्क, हे जे पद आहे जवान राज्य उत्पादन शुल्कचं, तर हे जे विद्यार्थी मित्रांनो शिपाईचं पद आहे, तर यासाठी शिक्षण फक्त 10वी पास ठेवण्यात आलं आहे। कोणतेही यामध्ये आपल्याला या ठिकाणी कोणतेही सर्टिफिकेट लागणार नाही, कोणतेही टायपिंग लागणार नाही आहे, तर आपल्याला फक्त 10वी पास पाहिजे। तुम्ही जर राज्य उत्पादन शुल्क जे जवानचं पद आहे जे शिपाईचं पद आहे यामध्ये फक्त 10वी पासवर फॉर्म भरता येते, एवढे शैक्षणिक पात्रता आहे। त्यानंतर लघु टंक लेखकचं पद आहे, यामध्ये आपण 10वी पास पाहिजे आणि त्याचबरोबर आपलं मराठी जी टायपिंग आहे 30 शब्द प्रति मिनिट मराठी पाहिजे आणि इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट टायपिंग पाहिजे। त्याचबरोबर लघु लेखक निम्न श्रेणीचं पद आहे, यामध्ये 10वी पास पाहिजे आणि त्याचबरोबर मराठी टंकलेखनाची 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट आपली टायपिंग असली पाहिजे, एवढी काही शैक्षणिक पात्रता आहे। आपलं जर राज्य उत्पादन शुल्क भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा 21,700 ते 69,100च्या दरम्यान भेटणार आहे। सेम जे विद्यार्थी मित्रांनो राज्य उत्पादन शुल्क दारूबंदी पोलीस सेम पोलीस भरती सारखीच आहे, फक्त अल्टिपल्टी या ठिकाणी करण्यात आला आहे। म्हणजे पोलीस भरतीमध्ये पहिले ग्राउंड आहे तर यामध्ये सर्वात अगोदर पेपर आहे, ठीक आहे। सर्व सिलेबस सारखाच आहे, फक्त त्याचबरोबर एक आपल्याला सूट यामध्ये पाहण्यात भेटले की आपल्याला जे पोलीस भरतीमध्ये पेपरमध्ये गणिताचा विषय आहे, पण राज्य उत्पादन शुल्कमध्ये गणित नाही आहे, फक्त बुद्धिमत्ता चाचणी राहते, ठीक आहे। तर हा काही फरक या ठिकाणी आहे राज्य उत्पादन शुल्क भरतीचा। आणि त्याचबरोबर राज्य उत्पादन शुल्क भरतीमध्ये ग्राउंड सुद्धा सेमच आहे, म्हणजे जे काही इव्हेंट पोलीस भरतीला आहे सेम याला सुद्धा आहे, पण कमी आहे, पोलीस भरतीपेक्षा इव्हेंट यामध्ये कमी आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर राज्य उत्पादन शुल्क भरतीमध्ये आपण निवड प्रक्रियेचं जर पाहिलं तर पहिल्या टप्प्यामध्ये राज्य उत्पादन शुल्कमध्ये काय होणार आहे, आपलं पेपर असणार आहे ऑनलाईन पद्धतीने। तर पेपरला जर आपण पेपरचा जो अभ्यासक्रम आहे जे लघु लेखक निम्न श्रेणीचं पद आहे, तर यामध्ये बुद्धिमत्ता चाचणीचे 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, सामान्य
ज्ञानाचे 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, मराठी व्याकरणाचे 30 प्रश्न, इंग्रजी ग्रामरचे 30 प्रश्न, अशा प्रकारे आपला 120 मार्काचा पेपर असणार आहे, 1.5 घंट्याचा टाइम आपल्याला भेटणार आहे। तर या पदामध्ये ग्राउंड वगैरे नसते, ठीक आहे। आणि त्याचबरोबर त्यानंतरचं जे पद आहे तर ते जवान राज्य उत्पादन शुल्कचं पद आहे, त्याचबरोबर चालकचं पद आहे, शिपाईचं पद झालं, त्याचबरोबर चालकचं, हे दोन्ही जे पद आहे, एक चालकचं पद आहे त्याचबरोबर शिपाईचं पद आहे। तर यामध्ये जो अभ्यासक्रम आहे सारखाच आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे 30 प्रश्न, सामान्य ज्ञानाचे 30 प्रश्न, मराठी व्याकरणाचे 30 प्रश्न, इंग्रजी ग्रामरचे 30 प्रश्न, 120 मार्काचा पेपर असणार आहे, 1.5 घंट्याचा पेपरसाठी आपल्याला टाइम भेटणार आहे। आणि त्याचबरोबर जे चपराशीचं पद आहे, चपराशी पदामध्ये जो अभ्यासक्रम आहे तर त्यामध्ये बुद्धिमत्ता चाचणीचे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, सामान्य ज्ञानाचे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, मराठी व्याकरणाचे यामध्ये 50 प्रश्न आणि इंग्रजी ग्रामरचे 50 प्रश्न, अशा प्रकारे टोटल 200 मार्काचा पेपर असणार आहे, 2 घंट्याचा टाइम आपल्याला पेपरसाठी भेटणार आहे। तर यामध्ये ग्राउंड वगैरे नसते, जे चपराशीचं पद आहे यामध्ये ग्राउंड नाही, बाकीचं जे जवानचं जे पद आहे, शिपाईचं पद आहे, त्याचबरोबर चालकचं पद आहे, यामध्ये ग्राउंड असणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता यामध्ये सर्वात अगोदर निगेटिव्ह मार्किंगचा जर आपण विचार केला तर 4च निगेटिव्ह मार्किंग आहे, 4 जर आपण प्रश्न चुकवले तर एक जो काही आपला प्रश्न बरोबर असणार आहे तर तो मायनस या ठिकाणी होणार आहे, 4च निगेटिव्ह मार्किंग आहे। तर पेपर झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये ग्राउंड, तर उंचीचा जर आपण विचार केला, पुरुष उमेदवारांसाठी उंची 165 सेंटीमीटर लागते, महिला उमेदवारांसाठी उंची 160 सेंटीमीटर, 76 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरले पाहिजे, आणि महिला उमेदवारांचं जे वजन आहे हे 50 किलोच्या वरती असलं पाहिजे, 50 किलोच्या खाली असेल तर फेल केल्या जाते, अपात्र केल्या जाते। आता ग्राउंडचा जर आपण विचार केला, पुरुष उमेदवारांसाठी यामध्ये 1500 मीटर रनिंग आहे 30 मार्कासाठी, त्याचबरोबर 100 मीटर आहे 30 मार्कासाठी, आणि गोळा फेका 20 मार्कासाठी, अशा प्रकारे 80 मार्काचा ग्राउंड या ठिकाणी पुरुष उमेदवारांचा होणार आहे। आणि महिला उमेदवारांसाठी जर ग्राउंड आपण पाहिलं तर 1 किलोमीटर रनिंग महिला उमेदवारांसाठी 30 मार्कासाठी, आणि 100 मीटर रनिंग आहे महिला उमेदवारांसाठी 30 मार्कासाठी, आणि गोळा फेका 20 मार्कासाठी, अशा प्रकारे 80 मार्काचा ग्राउंड महिला उमेदवारांचा होणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशा प्रकारे आपलं यामध्ये ग्राउंड असणार आहे राज्य उत्पादन शुल्क भरतीमध्ये। पहिल्या टप्प्यामध्ये आपला ऑनलाईन पद्धतीने पेपर असणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, राज्य उत्पादन शुल्क भरतीमध्ये ग्राउंड असणार आहे। तर अशा प्रकारे यामध्ये ग्राउंड आहे, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंटेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल, अशी संपूर्ण निवड प्रक्रिया राज्य उत्पादन शुल्क दारूबंदी पोलीस भरतीची आहे, ठीक आहे। तर आता आपल्याला अभ्यास काय करायचा आहे तर ते तुम्हाला सांगून देतो। आतापासून जे विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी चांगली सुवर्ण संधी आहे, आतापासून तुमच्याजवळ जो टाइम आहे तर त्या टाइमचा चांगला उपयोग करा, आतापासून अभ्यास करा। जे पण विद्यार्थी अभ्यास करणार आहे इमानदारीनं त्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार आहे। आणि राज्य उत्पादन शुल्कच्या ज्या जागा राहते तर त्या जिल्हा वाईज राहते, जसं जिल्हा वाईज जागा त्या ठिकाणी राहते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। जिल्हा वाईज आपल्याला फॉर्म भरता येते। तर आपल्याला अभ्यास काय करायचा आहे, राज्य उत्पादन शुल्कचा जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर झालेले आहे, जे याच्या अगोदर जेवढे काही 2024 मध्ये जेवढे काही प्रश्नपत्रिका संच झाले त्या सर्व जे रेटून टाका, सर्व वाचून टाका, त्यामधलेच काही प्रश्न रिपीट होणार आहे, एक लक्षात ठेवा। प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जास्त रिपीट होण्याची दाट शक्यता, तर जे काही प्रश्नपत्रिका संच झाले त्या वाचून काढा। आता या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क दारूबंदी पोलीस भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे, असे भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर पहा, मे महिन्याच्या आसपास या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्कची भरती निघणार आहे, कारण की सध्याच्या कंडिशनला राज्यामध्ये महाराष्ट्र पोलीस भरती चालू आहे, SRPFचे ग्राउंड सध्याच्या कंडिशनला चालू आहे, कारागृहाचे ग्राउंड चालू आहे। तर हे जे पोलीस भरती झाल्यानंतर जे विद्यार्थी मिळवणार राज्य उत्पादन शुल्क दारूबंदी पोलीस भरती आपल्याला पाहायला भेटणार आहे। तर जवळपास मे ते जून महिन्यामध्ये ही राज्य उत्पादन शुल्कची भरती निघणार आहे। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, आतापासून जे काही आपलं फिजिकल आहे 100 मीटर झालं, 1500 मीटर रनिंग झालं, गोळाफेक झालं, हे सर्व आउट ऑफ करून घ्या, 800 मीटर सर्व आउट ऑफ या ठिकाणी करून घ्या, कारण की आतापासून टाइम आपल्याजवळ आहे। आतापासून इमानदारीने अभ्यास करा, सेल्फ स्टडी करा, कारण की मे ते जून महिन्यामध्ये राज्य उत्पादन शुल्कची भरती निघणार आहे। आपले YouTube चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार। आजच्यासाठी थांबतो, व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय जय।